राम कृष्ण
सहुवेद जान स्थायी शास्त्रिका
कोणी कीर्तनकार नाही, तुम्हाला सर्वांना अभिजित आहे. म्हणजे कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. आणि सेवेसाठी घेतलेला अभंग जे आहे संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या हरिपाठातील दुसऱ्या चरणाचा अभंग आहे. चौवेद जाणं षटशास्त्री कारण 18 पुराण हर्षगासी मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमान खाली मन ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला गणदाट हरीसे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे ठर सर्वप्रथम पांडुरंगाचा आपण भजन घेऊया. बोला. पांडुरंगा करू प्रथम नमन श्रीपाद की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन रामदास की जय. दुसरे चरण संतांची आओ दुसरे चरण संतांची आ 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 तुकाराने घाते विस्तारू आनंद भगवान की जय. तुकाराने घाते विस्तारू आनंद भगवान की जय. बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका जादू पाने पाते पानी पारो आनंद भगवान की जय. जादू पाने पाते पानी पारो भगवान की जय. जादू पाने पाते पानी पारो आनंद भगवान की जय. जादू पाने पाते पानी पारो भगवान की जय. माऊलीचं भजन केलंय. ओम नमो ज्ञानेश्वर. बोला. करुणा तुमचा अनुराग पवन झालो चराचरे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा तुमचा अनुराग पवन झालो चराचरे. विकळा कुसरी काही नेम बोलतो वचने अति भाविका. विकळा कुसरी काही नेम बोलतो वचने अति भाविका. कुसरी काही नेम बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरे. पवन झालो चराचरे. पवन झालो चराचरे. पांडुरंगाला आपण नमन केलं त्याचप्रमाणे माऊलीनं सुद्धा नमन केलं. आता नमन करायचं ते सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. आज
सेवाच आहे, कीर्तन सेवा आहे म्हटलं सेवासाठी. सेवा अनेक प्रकारच्या असतात. काय ह्यातली एक सेवा आहे ती कीर्तन सेवा आहे. आणि कीर्तन सेवा सेवेसाठी घेतलेला असतो अभंग आहे. चौवेद जाणण्यासाठी शास्त्री कारण 18 पुराण अर्जिगाती मनपुनी नवनीता कैसे काय अनंता वाया वेळ कथा सांडी होतो हे हरी आत्मा जीव शिव समा वाया तुझ कमाना घाली म्हणा ज्ञानदेवा पाठ हरे वाई कुंड भरला गण जात हरीचे. याचा मतीचा अर्थ असा आहे की चौवेद दान सटीशास्त्री कारण म्हणजे 4 वेद जे आहेत ना ते 4 वेद त्यांचा जो ज्ञानाचा विषय जो आहे 4 वेदांचा ज्ञानाचा जो विषय आहे तो हरीच आहे. काय 6 शास्त्रांचा जो विषय आहे 6 शास्त्र जे आहेत 6 शास्त्रांच्या याच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की विश्वामध्ये एक हरीच आहे. आणि पुन्हा हे सांगतात पुराण काय सांगतात की स्तुती आणि स्तोत्र आहेत पुराण. जसं आपल्या गीतेमध्ये आपल्या दर्शनमध्ये श्लोक आणि हे ओव्या असतात ना तरी पुराणामध्ये स्तुती आणि स्तोत्र. तर स्तुती आणि स्तोत्र काय सांगतात की विश्वामध्ये एकच देव आहे काय तो सांगतात. आणि मंथुनी नवनतात जसे त्याप्रमाणे आपण दही घेतो आणि दह्याला घुसळण करतो आणि त्याच्यातून लोणी निघतो त्याप्रमाणे हे 4 वेद 4 शास्त्र 18 पुराणे आता मंथन जर केलं तर सारं एकच निघणार आहे ते म्हणजे एक हरी. काय म्हणून एक हरी आत्मा जीव शिव समा वाया खाली म्हणा एक हरी आत्मा हा पूर्ण आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे जेवढे काय ग्रंथ आहे जेवढे ग्रंथ आहेत जेवढे धर्म आहे तेवढे सगळं काय काय विषय आहे ते एक हरी आत्मा यालाच म्हणतात. काय एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो म्हणजे आता जर उलगडा केला सगळ्या शास्त्रांचा त्याच्यातून एकच सार निघतो ते एक हरी आत्मा. ज्ञानदेवा पाठ हरी हवे कुठं भरला गणतात हरिदेश. आता ही ओळख कोणाला पडणार आहे ज्याला स्वरूपाची ओळख झालेली त्याला पडणार आहे बाकी त्याला पडणार नाही. आपल्या संत श्रीपाद बाबांची पुण्यतिथी चालू आहे. पुण्यतिथी 16 चालू आहे. काही लोक गेलेले काही जाणार आहे काय त्यांच्या 2 तारखेला पुढे 1 तारखेला जाणार काही अगोदर गेले. पण मी सांगतोय प्रामाणिकपणे सांगतो का ज्यांनी अधिकार घेतलेला आहे त्यांनी हात वरती करा प्रामाणिकपणे करा. खरं एक सांगतो तुम्हाला मजा नाही त्यांनी अधिकार घेतल्याने हात वरती करा. बाबांचा ज्याने अधिकार घेतलेला गुरुवार एक त्याने हात वरती करा. त्याचं कारण तुम्हाला सांगतो बाबांचा ज्याने अधिकार घेतलेला गुरुवारी जे आहेत ना ते सामान्य व्यक्ती नाहीये बाबांचा वसा त्यांनी घेतलेला कार्याचा. देहधारी नसले तरी तत्वधारी आणि ते तत्वधारी बाबांनी ज्यांनी वसा घेतलेला जे अधिकारी आहेत त्यांनी काय कशाचा वसा घेतला बाबांच्या कार्याचा वसा घेतल्यामुळे ते आज बाबांचं जे पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी जोरात चालू आहे कुठे घोटीला आणि घोटीला चालू असल्या कारणाने आपण तिथं जाणं गरजेचं आहे. आणि जाणं का गरजेचं आहे की जेणेकरून माझे बाबा आहे आपल्या श्रीपाद बाबांचं नाव घेतात तिच्या अंतःकरणावरती डोळ्यावरती अश्रू जायचं आणि त्यामुळे कालवा होते. त्याचं कारण आहे तर बाबांनी वर्पांकानं आपल्याला प्रेम केलं अंतःकरणात प्रेम केलं म्हणून म्हणतात घोटीला 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 जायचं. आपल्या साधकांच्या रूपाने तिथे येतात आणि म्हणतात ना आळंदीला जाऊया आणि होती संतांची भेटी सांगू सकाळी तसं आपण घोटीला गेल्यानंतर सगळं साधकांच्या भेटी होतात आणि कशाच्या गोष्टी करायच्या नामाच्या गोष्टी सुखाच्या गोष्टी आनंदाच्या गोष्टी प्रेमाच्या गोष्टी करायच्या असतात. म्हणून
करी अनंता वाया व्यर्थ कथा सांगा. म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे एकच सांगतात. आता आपल्या वेदांत हे काय सार काय, तर मी ब्रह्म आहे, तत्वदर्शी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी आणि खलजम ब्रह्म. आणि तुम्हाला पुराणात सांगतो, पुराणामध्ये एक सांगितलेलं आहे, अष्टदश पुराणम सारम सारम समुद्रतम, अष्टदश पुराणम सारम सारम समुद्रतम, परोपकार आहे पुण्य पाप आहे परपीडम. म्हणजे 18 पुराण 6 सांगतात, काय सांगतात की परोपकार करणे पुण्य आणि पाप आहे परपीडम. म्हणजे परपीडम आणि पाप आणि पुण्य कसे करताय की जेणेकरून आपल्याला या मनुष्य जन्माला आलं पाप काय आहे पुण्य काय करतात. आता पुण्याचे अनेक मार्ग आहेत बरं का, पुण्याचे अनेक मार्ग तुम्हाला सांगतो बरं का. पुण्य म्हणजे काय, कीर्तन करणे पुण्य, कीर्तन ऐकणे कीर्तन करणे पुण्य, कीर्तन ऐकणे पुण्य, प्रवचन करणे पुण्य, प्रवचन ऐकणे पुण्य, भजन करणे ते पुण्य, हरिपाठ करणे पुण्य, दान धर्म करणे पुण्य, पुन्हा काय दुसऱ्याला सहकार्य करणे पुण्य. पुण्याचे अनेक मार्ग आहेत. वारी करणे पुण्य, माळ घालणे सुद्धा पुण्य आहे बरं का. माळ घालणे म्हणजे पुण्य आहे. तुम्ही मला माळ घालणे पुण्य होय. जर माळ जर संतांची असेल तर ते काय असेल, तर ते आपलं सुटका असेल. आता तुम्हाला माळेबद्दल सांगतो मी. आपण जे तुळशी माळ धारण केलेले आहे, ते तुळशी माळ धारण केले कशाकरता केलेले, दाखवण्याकरता केलेले का नाही, काय शोभेवंतासाठी केले का. शो इथे आता माझ्या घरात काहीच नाही म्हणून माळ घालायची म्हणून घातली, शोभेसाठी घातली का नाही, शोसाठी नाही, म्हणजे शोसाठी नाही, दाखवण्यासाठी नाही. म्हणून एका ठिकाणी मी ओळी तयार केले, मला नाही आवड मला नाही सवड, मला आहे निवड मुमुक्षाची. म्हणजे मला आवड म्हणून घालू नका, नाही घातली तर चालेल, मला आवड म्हणून घालू नका, मला सवड म्हणून घालू नका, मला आहे निवड मुमुक्षाची. आता ही माला जी आहे, ही माला लाकडाची आहे, तुळशीच्या लाकडाची बरं का. माला तुळशीच्या लाकडाची जरी असली तरी ते प्रतीक आहे. माला तुळशीच्या लाकडाची जरी असली ते प्रतीक आहे. म्हणजे देव मंदिरामध्ये देव असो, मंदिराची जी मूर्ती असते ती मूर्ती एक प्रतीक आहे. आणि प्रतीक असल्या कारणाने त्याचं अधिष्ठान काय, तर ब्रह्म व्यापक आत्मा आहे. तसं माला एक प्रतीक आहे, मग त्याचं अधिष्ठान काय, ज्ञानदेवा पाठ हरी हा नाही खरं हे त्याचं अधिष्ठान आहे. मालेचं अधिष्ठान आहे ती माल जी आहे, ती माल जपण्यासाठी आपल्या संतांना संतावं लागेल. आणि संतान प्राप्ती संताविन प्राप्ती नाही ऐसे वेदा देती माई, ऐसे वेदा देती माई, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेदा देती माई, ऐसे वेदा देती माई, ऐसे वेदा देती माई. म्हणजे ती माळ आहे. आता ही माळ माझी आहे, ती आज ना उद्या नाशवंत पावणार बरं का. जरी तुळशीची असली तर नाशवंत पावणार, पण त्याचे जे आपल्या जे आतमध्ये संतांनी सांगितलेलं आहे, काय संतांनी जी माळ सांगितली, महात्म्यांनी जी माळ सांगितली, साधूंनी जी माळ सांगितली, ही माळ महत्वाची आहे. आणि ती माळ महत्वाची त्याच्यासाठी हे खटाटोप आहे. वेपर खायला तो गव्हा विकत केला आपण, वेपर खायला, केळी खायला, खिचडी खायला, काय चहा प्यायला, पाणी प्यायला, घरात कोणी विचारत नाही म्हणून मंदिरात येतो काय नाही. आपल्या जीवनाचा फैसला करण्याकरता, आपल्या जीवनाचा बाबा म्हणतात जीवनाचा फैसला करण्याकरता अध्यात्म करा, भक्ती करा, परमार्थ करा, काय ज्ञान भक्ती करा. कार्यक्रम कोण लावतात, मंडळ लावतात ना. पण मी काय म्हणतो, माझ्यावर का अत्याचार एवढा, माझ्यावर अत्याचार का. कारण 3 वेळा मी बघितलं, माझ्या अगोदर प्रवचन सेवा चेतनाताई होईल, सगळं ठीक सांगून जाते. मला सांगण्याचं राहत नाही, मला सांगण्यासारखं राहतच नाही. म्हणून तर गणपत होती माझी. तर जे महात्मे जे आहेत ना, त्यांचा अभ्यास करा तुम्ही, त्यांच्या अभ्यासवर नतमस्तक आहे. कारण काय हे युवा कीर्तन का युवा प्रवचन करण्याचा एवढा अभ्यास आहे, एवढा पाठ आहे, तर आम्हाला त्याच्यात काही कळतच नाही. बाबांच्या पूजेचा समजा आपल्या मोबाईलवर आले समजा आमंत्रण, पण आपण आमंत्रण जरी आलं किंवा नाही आलं ते आपण जाणवत. त्याचं कारण आहे माझ्या जीवीची आवड आहे.
पंढरपूर माझ्या जीवीची आवड आहे. कसं पंढरपुराने म्हणजे माझ्या जीवीची आवड काय बाबा आहे श्रीपाद बाबा. आणि श्रीपाद बाबाच्या पुण्यतिथीला त्यांचं निर्वाण कालच आहे. त्यावेळी तो अभंग लिहितो, मी तू माहुली हुनी मायाल. बोला. माऊली मुनी माया माऊली मुनी माया माऊली मुनी माया गंगाहोनी सीता मामाहोनी नाथ गंगाहोनी सीता मायाहोनी नाथ चाललो प्रेमाचा माऊली मुनी माया त्यावेळेस लोकांना कळलं, भूमीच्या लोकांना, की बाबा काय होते. काय तोपर्यंत बाबा म्हणजे कुवा, बाबा म्हणजे एक महाराज, बाबा म्हणजे एक गुरु, काय असं व्हायचं. पण त्यावेळेस कळालं की बाबा काय होते. आणि बाबांचे जेव्हा साधक आले आणि साधक जेव्हा अंबरला पडू लागले, जे आपल्या सख्या आईसाठी किंवा सख्या बाबांसाठी, सख्या बायकोसाठी किंवा सख्या नवऱ्यासाठी एवढं अंबरत. मी पहिल्यांदा रडलो असेल एवढं, बरं का. पहिल्यांदा सांगतो मला, एवढं पहिल्यांदा रडलो असेल बाबांच्याकडे. तर तो काळच असा होता, कारण की अंतरीचे गुज होते ना, अंतरीचे गुज त्याने कळवला काय आपल्याला पुण्यतिथीला जे जायचंय. आता पुण्यतिथीला जायचंय ते कशा करता जायचंय, तर पुण्यतिथीला याच्यासाठी जायचंय ते बाबांचे विचार, बाबांचे आचार, काय बाबांचे विचार, बाबांचे आचार हे आपल्याला कीर्तनाद्वारे ऐकायला मिळते, प्रवचनाद्वारे ऐकायला मिळते. त्यासाठी जाणे आणि ते विचार असले तर आपल्या अंतकरणात सतत बाबाच उभे राहतात ते समोर. ते विचार ऐकल्यानंतर आणि ते विचार ऐकले की बाबा खरंच बाबा म्हणजे गेले नाहीतच कुठे. काय चैतन्य चरे ना ओष्टे, चैतन्य चरे ना ओष्टे. वर पुढे मला नाही, चैतन्य जे आहे ते घटक पण नाही आणि वाढत पण नाही. भक्ती मार्गाचा पाया जो आहे हिंदू धर्माचा, 4 वेद 4 शास्त्र 18 पुराणे हे भक्तिमार्गाचा पाया आहे. गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा हे कशा करतायत. आता इथं आपण टाइमपास साठी आलो का हो. आता काही लोक आपले साधक भरपूर आहेत, दातिवलीमध्ये आहेत, डोंबोलीमध्ये आहेत, दिव्यामध्ये आहेत, साब्यामध्ये असतील, इतर ठिकाणी असतील, पण एकच जीव काय येत नाही. आता त्यांच्यामध्ये भाग्यात नाही का, भाग्यात आहे, पण काय यायचं काय यायचं. ते कोणाची एकादशी दिवेवाल्यांची, म्हणजे मी ऐकलं म्हणून सांगतो बरं का, मी प्रत्यक्ष सांगतो ती एकादशी कोणाची, दिवेवाल्यांची एकादशी. मग तुमचं काय म्हणजे दिवेवाल्यांचं मिरवतात का, इथे दिवेवाल्यांचं नाही मिरवत, इथे बाबांचं मिरवतात. डबल बोनस, ट्रिपल बोनस. कारण काय एकादशी जेवढे असेल तेवढे आपल्याला त्याचं कारण असं आहे की बॅटरी चार्जिंग व्हावी.
आता मी कीर्तन करतो, मी मोठेपणासाठी नाही करत बरं का, पण प्रत्येक व्यासपणे सांगतो मोठेपणासाठी नाही करत किंवा तुम्हाला शिकवण्यासाठी नाही. माझा अभ्यास होतो, माझं चिंतन होतं. सकाळी उठून 4 वाजता चिंतन करावं लागतं, अभ्यास करतो, पाठांतर करावं लागतो. त्या अभ्यासामुळे आपल्याला काय करायचं, इतरांना सांगून ते आपल्यावर परत यावे. त्यात आपण नाही का गोळी मारल्यानंतर पुन्हा वापस येते. ते ऐकणारे जे व्यक्ती असतात, आपले श्रोते असतात, त्यांच्या विचाराने आणि आपले विचार कसे असतात, जुळतात मिळतात. त्यासाठी हे कीर्तन प्रवचन आहे. आणि ते कीर्तन प्रवचन केल्यानंतर आपल्याला आत्माचा आपला जो अंतरातला जे विषय आहे तो कळला जातो एकदम. आणि ते बॅटरी चार्ज झाल्यानंतर जेणेकरून मला कोणता विषय अडचणीला आहे तो अडचणीला विषय कळतो. त्यासाठी कीर्तन प्रवचन आहे, बाकी काही खिचडी खाण्यासाठी नाही. बरेच लोक साहजिक आहेत पण येत नाही. मला काही लोक म्हणतात की तुम्हाला कार्यक्रम मिळतात ना म्हणून तुम्ही यायला जातात. म्हटलं मला कार्यक्रमाची अपेक्षा नाही, मला श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. मला ऐकायला जास्त आवडते, मला बोलायला जास्त आवडत नाही, म्हणून मी जास्त श्रवण भक्ती करतो. जेणेकरून आपल्याला श्रवण भक्ती करायचं, त्या श्रवणाद्वारे काय मिळेल, तर आपल्याला अंतःकरणाचा विषय करायचा. आणि अंतःकरणाचा विषय करायचा बुद्धी नित्य आत्मज्ञान. आता सगळ्यांना आपल्याला हे झालेलं, प्रत्येकाला झालेलं काय झालं असेल, स्वरूपाची ओळख. आणि स्वरूपाची ओळख हे आपल्या 4था पाहिजे, अनुग्रह प्रबोध आणि स्वरूपाची ओळख हे प्रत्येकाला झालं पाहिजे. आणि ज्याला झालं नसेल त्यांनी आपल्या वरिष्ठांना विचारायचं. आपले गुरुवारी आहे सगळे, त्या गुरुंना विचारायचं की स्वरूपाची ओळख म्हणजे काय. स्वरूपाची ओळख ते प्रत्येकाला झालं पाहिजे. आणि झाल्यानंतर काय, ओळखीला हरी साठविला पोटी. ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याच्या भेटी दुःख. म्हणजे हरी जो आहे तो सापडल्यानंतर दुःख कोणतं दुःख आपलं जास्तीत जास्त दुःख जे असेल कोणतं असेल, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे माझे काम, किती व्हावे माझे काम, किती व्हावे माझी काम. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे माझी काम, किती व्हावे माझी काम, किती व्हावे माझी किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजित. हा अध्यात्म क्षेत्र जो आहे ना, अध्यात्म क्षेत्र फक्त देहावर अवलंबून आहे. काही लोक म्हणतात देवाला जा, मी नेहमी म्हणतो, मागे पण सांगितलं पण आता पुन्हा सांगतो. आता काही नवीन मंडळी आले बरं का, त्यांच्यासाठी सांगतो. सांगू ना, मराठी सांगू, हा मराठी सांगू की देवा जातात आळंदी, पंढरपूर, काशी, गया, 4 धाम, वृंदावन, 12 ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग, 8 मारुती, 11 मारुती, 8 हे गणपती, 12 खंडोबा, काय असे जे आहे हे लोक जातात. ते कशा करता जातात, मी देवाच्या आईची शपथ घेऊन जातो. ऐकतो. देवाच्या आईची शपथ सांगतो, खरं देवाची आईची का तुमची आईची? देवाच्या आईची
रेकॉर्डिंग करा माझं. चालूच आहे. हा रेकॉर्डिंग करा. हे देवासाठी जात नाही. तिथला परिसर, तिथले डोंगर, तिथली नदी, तिथला समुद्र, तिथला देऊळ, तिथला आकाश, तिथलं डेकोरेशन, तिथली व्यवस्था, तिथली सुव्यवस्था हे बघण्यासाठी ठरव. आता एकच म्हणून दाखवता जगामध्ये, मी सांगतो एकच दाखव. जो देव शोधायला गेला आणि जो यात्रेला गेला आणि देव घेऊन आला तुका पंढरपूर गेला. मागवता जन्म नाही. म्हणजे एखादा म्हणून दाखवा हे देवासाठी जात नाही. हे आपला पैसा आहे ना, पैसा कुठे खर्च व्हावा आणि आपली हौस मौज मजा व्हावी त्याकरता देवाचा काळ बुवा नाही शिकवलं. मी काही म्हणा असा परमार्थ सांगितला नाही आम्हाला बाबांनी. आम्हाला बाबांनी डायरेक्ट रोखठोक करा रे बापानो साधन हरी. अर्धवट परमार्थ नाही सांगितलं, अर्धवट नाही सांगितलं. ज्ञान सांगितलं, भक्ती सांगितलं, प्रेम सांगितलं, आनंद सांगितलं. सगळं त्याच्यामध्ये भरपूर ऐश्वर सांगितलं, सगळं भरपूर. अर्धवट नाही सांगितलं. अर्धवट दुसरा सांगतो तुम्हाला, तुझं पटकन लक्षात येईल. एक गृहस्थ होता आणि तो गृहस्थ इंग्रजी शिकायला गेला बरं का. अर्धवट इंग्रजी शिकायला गेला. शिकला तो इंग्रजी अर्धवट शिकला. शिकल्यानंतर समोरच एक महिला येत होती आणि महिलेचं पर्स पाकिट पडलेलं होतं. त्या गृहस्थाला विचारलं, माझी पर्स, माझं पाकिट तुम्ही बघितलं? मी कशावर सांगतो बरं, अर्धवट ज्ञानाला सांगतो बरं का. माझं पाकिट, माझं पर्स तुम्ही बघितलं होतं? यस. यस. मला वाटलं मी आता इंग्लिश शिकलो ना. यस. दे ना बिचारा मला, दादा दे मला तुमची माझी पर्स दे, मला महत्वाची कागद आहे त्याच्यामध्ये. बोलतो नो. एक कानपडीत वाढतो, थँक्यू. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. काही ठिकाणी ज्ञान आहे, काही संप्रदायामध्ये काही मिसळमध्ये ज्ञान आहे. मी बारकाईने बघितले बरं, सर्वे केले म्हणतो तो. काही संप्रदायामध्ये काही मिसळमध्ये ज्ञान आहे तर भक्ती नाही. काही संप्रदायामध्ये भक्ती आहे पण ज्ञान नाही. काही संप्रदायात ज्ञान पण आहे, भक्ती पण प्रेम नाही. आताला जो प्रेम आहे तो प्रेम नाही. आणि तो प्रेम कोणी दिला? माझ्या श्रीपाद बाबा. काय कृपावेळा दिलाय. आणि तो प्रेम दिल्यानंतर काय होतो? काय मन तुनी नवनीता तैसे अनंता वाया व्यर्थ कथा. बोला
बिंदास बोला काही नाही. मोजता येत नाही जगाच्या मापन, मोजता येत नाही जगाच्या मापन, एवढं प्रेम दिलं सुभाष बाबांना. मोजता येत नाही जगाच्या मापन, एवढं प्रेम दिलं सुभाष बाबांना. त्यावेळी म्हणत होतो आम्ही येतो ताई, त्यावेळी म्हणत होतो आम्ही येतो ताई, काय चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई, काय चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई. बोलता येत नाही जगाच्या मापन, बोलता येत नाही जगाच्या मापन, एवढं प्रेम दिलं सुभाष बाबांना, एवढं प्रेम दिलं सुभाष बाबांना. ज्ञानोबाची सांगितली ख्यातीला आई, ज्ञानोबाची सांगितली ख्यातीला आई, आमची मतं तुम्हा काही सांगले नाही, आमची मतं तुम्हा काही सांगले नाही. बोलता येत नाही जगाच्या मापन, बोलता येत नाही जगाच्या मापन, एवढं प्रेम दिलं अडचणीतून शोधून काढली धैर्याची वाट, अडचणीतून शोधून काढली धैर्याची वाट, उराशी लावून बघते अम्मा अमृताचा घोट, उराशी लावून बघते अम्मा अमृताचा घोट. बोलता येत नाही जगाच्या मापन, बोलता येत नाही जगाच्या मापन, एवढं प्रेम दिलं बाबांनी जेवढं प्रेम दिलं त्याचा अजून मोजमाप झालेलं नाही आणि त्याचा काटा पण तयार झालेला बरं का. काटा वजन करायला ते किती प्रेम दिलं ते प्रेम असं वरपांगणीने दिलं ना हो. काय वरपांगणी दिलं असतं ना आपल्याला समजायचं काय 1 किलो सांगता बोलता गंगा पापम शशी तापम दैनिक कल्पतरुसता पापम तापम ते दैनंच संतो महाशया म्हणजे गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आपले पाप जळून म्हणजे पाप नाहीच होतात, जळून जातात, मरतात. गंगा पापम शशी तापम आपण चंद्राच्या खाली बसून शांतता निर्माण होतो. मी शांत गंगा पापम शशी तापम
सगळी संतोमा म्हणजे कल्पतरूच होता. दैन्य म्हणजे दारिद्र्य जे आहे, दारिद्र्यता ही आपण कल्पवृक्षाखाली बसल्यानंतर दारिद्र्य दूर होते. पण हे तिन्ही गोष्टी एका ठिकाणी आहेत. सगळी सांगती गंग पापम तापम पंचावन्न पार केल्यानं मुलाचं जरा गडबड होते बरं का. म्हणजे गंगेला पाप दूर होतं, चंद्राखाली बरं ताप दूर होतो आणि दारिद्र्य त्याची आहे ती आपण याच्या खाली बसलं दूर होते. पण संतांच्या सानिध्यानंतर तिन्ही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. खरं खरं विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रिय सदा मे सर्व समस्त न मुक्तीर्ण बनता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे मनुष्य जो बांधलेला आहे, कोणी बांधलाय? कोणीच नाही, कोणीच नाही बांधलेला. ज्याचा तोच बांधलेला आहे. मुक्त होता बलिदानाबद्दल आणि घेऊन ये छंद माझे. आपण स्वतःहून स्वतःला बांधलेलं आहे. आता विचार करा एक गोष्ट, आपल्याला ज्ञान झालेले तरी आपण कामधंदा सोडलेला आहे का? नाही, कामधंदा नाही सोडलेला, कमाईकडे सोडलेला आहे का? माझ्याकडे लाखो रुपये तरी अजून 2 लाख कशी होती, 4 लाख कशी होती, 10 लाख कशी होती? हे प्रत्येकाचं आशा असते, खूप आशा काय. आणि तो मिळवण्याचा पाहिजे लागतो की जेणेकरून आपण सांगतो की काही नाही या जगामध्ये काही नाही. आता हे नाही का एकादशिया आणि काय म्हणतात त्याला शिवजयंती महाशिवरात्र हे कसे करतात? छंद लागण्यासाठी आहे, बाकी नाही. नाश्ता पाणी जेवण खाण्यासाठी नाहीये काय, त्यासाठी ते सगळे खातो पितो सगळेच करतात. पण कसे करतात? छंद कसे करतात म्हणून दुसऱ्या चरणाला सांगतात. दुसरे चरण घ्या. मंतुनी नवनीता मंतुनी नवनीता कैसे गया मंतुनी नवनीता कैसे गया मंतुनी नवनीता कैसे गया मंतुनी नवनीता कैसे गया
म्हणजे ज्याप्रमाणे दही आपण धुतलं करतो त्याप्रमाणे त्याच्या लोणी निघतो. पण बाबाने आपल्याला वाया व्यर्थ करता या अनेक कथेमध्ये तुम्ही गुरफटू नका. माऊली काय सांगतात, या कथेमध्ये तुम्ही गुरफटू नका, त्याच्यामध्ये अलिप्त व्हा आणि अलिप्त होण्यासाठी हे परमार्थ आहे. आणि आपण अजून गुरफटतो. काही लोक म्हणतात मी आलो असतो कीर्तनला पण मुलं होती ना घरात. आता मुलांची मुलं झाली तर अजून घरातच, मुलांची मुलं झाली तर घरातच. मुलं नाही तुमचा तुम्हाला ते आनंद प्रपंच दिली हरिची न भजसी कवड्या. दिवसाचे तास किती मराठीत बोला. 24 दिवसाचे तास 24 आणि दिवसाचे तास 24 असल्या कारणाने आपण चिंता किती तास करतो. 24. आपण 24 तास प्रपंचामध्ये असतो. त्याविषयी आपले मला सांगितलं की आपण कीर्तन करताना पाऊण घंटा आपल्याला इकडं लग्नाला गेलो, तिकडे हळदीला गेलो, तिकडे ऑफिसला गेलो, तिकडे मंदिरात गेलो, इकडे यात्रेला भांडण मिटवायला गेलो आणि त्याच्या पाचवीला गेलो. हे पाऊण घंटा चालतो बरं का आपलं. म्हणजे माझा अनुभव काही नाही. हे पाऊण घंटा आपण चालतो चिंतन करताना आणि पाऊण घंट्यानंतर चिंतनाला लिंक लागते. त्यांचा अनुभव बरं का. आणि पाऊण घंट्याच्या नंतर लिंक लागते. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, मी ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे. रामदास बाबा सांगतो मला, रामदास बाबा सांगायचे की जेव्हा तुम्ही देहावर याल, मी मागे पण बोललो, तुम्ही जेव्हा देहावर याल, त्या फाटक्या कुसक्या नासक्या कमरे खंडाचे कमरे नाही का देहावर याल. बाबा सांगितलं बरं का. बाबांचं सांगतो मी, बाबांचं गोष्ट सांगतो. जेव्हा देहावर याल, या नकुल देहावर याल तेव्हा नासका कुसका नाशिवंत घाणेरडा. आता घाणेरडा याच्यावर पण पुन्हा सांगतो. आता हे कानातलं मळ आहे ना, मळ त्याचा वास वेगळाच येतो. घेऊन बघा बरं घरी गेल्यानंतर. आता काय घेऊ, कानातलं मळ आहे त्याचा वास वेगळा येतो, नाकातलं मळ आहे त्याचा वास वेगळा येतो. अनुभव सांगतो मी, नुकतंच नाही बोलत ते. त्याचा वास वेगळा येतो. दात किडल्यानंतर त्याचा वास वेगळा येतो. डोळ्यांचा पिचका असतात ना, बिस्कुट हा, त्याचा वास वेगळा येतो. आणि अनेक जे आपले अवयव आहेत किंवा त्यांचा वास वेगळा येतो. म्हणजे हा इतका नाशिवंत आहे की आपल्याला विचार करतो. म्हणजे आता कानात बोट घाला आणि तोंडात घाला, कोणी घालेल का बघा. कानात बोट घाला आणि तोंडात बोट घाला, नाही आतमध्ये घाला, वर पण नाही, वरचं नाही सांगितली. कानात बोट घाला आतमध्ये आणि कांची असते ना आणि ते तोंडाला घाले. तुमचं जे आहे ना ते तुमचं आहे ना, ते किती नाशिवंत होते ते सांगतो बरं का. कानात बोट घाला, तोंडात घाला, नाही घालू शकत. डोळ्याचं बिस्कुट त्या तोंडात घाला, नाही घालू शकत. काय नाकातलं ते हे ना मळ तो घाला, तोंडात घाला. लहान मुलं खातात बरं का, खारट खाट लागते. मी खाल्लेलं म्हणतो लहान ते खारट काढ लागते ना ते बरं वाटतं खारट. तर ते घाणेरडं आहे. म्हणजे इतका पोटातली घाण वेगळीच, पोटातली घाण वेगळीच. आणि विशेष सांगतो एक विषय की आपल्या शरीरामध्ये यंत्रण देवाने कसं नाही काय ते समजत नाही. यंत्रण आता बघा, आपण पोळी खातो, भाकरी खातो, तांदळाची पोळी, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, सगळ्या प्रकारच्या भाकरी खातो ना, भाजी खातो.
सगळ्या प्रकारची भाजी खातो, सगळ्या प्रकारचं मिष्टांड खातो, सगळ्या प्रकारची फळं खातो आणि खाल्ल्यानंतर पाणी वेगवेगळं होतं आणि विष्ठा जी असते ती वेगळी. काय सांगण्यात तात्पर्य मला सांगतो की बघा कसं यंत्रण जेवण केलेलं आहे आणि हे घाण जे आहे एवढं घाणेरड शरीर आहे की आपण वर चांगली साबण लावतो, रेक्सोना हमाम काय लावतो आणि येतो कार्यक्रमाला. मग इतकं घाणेरड शरीर आहे. बाबा सांगतात की हे घाणेरड शरीर आहे, हे घाणेरड नाशिवंत आहे, काय तंबडेल आहे काय आणि नको नको ती उपमा देतात देहावर येतात. देह नाशिवंत तर चिंतन करताना बाबा सांगितलंय की याला अनेक वाईट उपमा द्यायच्या आणि चिंतन करताना जर आपण तत्वावर आलो, नामावर आलो तर काय उपमा द्याय? मी ब्रह्म आहे, मी चैतन्य आहे, मी नाम आहे, मी ईश्वर आहे, मी आत्मा आहे, मी अविनाशी आहे, मी अजय आहे, अशी उपमा द्यायची. त्याने काय होईल की आपली जी बुद्धी आत्महत्या आहे ना, बुद्धी आत्महत्या ते फिट होईल आणि फिट झाल्यानंतर तुम्ही कधी ढवळू शकत नाही, मी ढवळू शकत नाही. भागवत झाला दोनुरुनिया ठेला म्हणतात की नाम जो आहे आपण आता मी मगाशी म्हटलो की 24 घंट्यातून आपण 1 घंटा सुद्धा नाम. माझं मी सांगतो तुमच्यापर्यंत नाही, कारण तुम्हाला कशाला फोटो दाखवायचे? 4 फोटो माझ्याकडे आहेत, 1 फोटो तुमच्याकडे दाखवायचं आणि 4 फोटो माझ्याकडे. म्हणून नामचिंतन जे जसं आपण कामाला गेल्यानंतर ओव्हर टाईम करतो, एक्स्ट्रा काम करतो, जास्त पगार मिळतो, तसं आपण जास्तीत जास्त चिंतन केल्यानंतर तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही महात्मे आहेत, हो अभ्यासू व्यक्ती आहे सगळे, काय जास्तीत जास्त चिंतन केलं तर जास्तीत जास्त निश्चय निर्माण आणि निश्चय झाल्यानंतर तो माणूस कधी तो काय होतो मंतुडी नवनीता तैसे काय अनंता वाय आहे व्यर्थ करतो. त्या व्यर्थ करण्याच्या मागे लागत नाही. त्याची वहिनीने सांगितलं, आम्ही हाक मारायला गेलो, इकडे समोर त्याविषयी आम्ही त्यांचा हाक मारायला गेलो, आपल्या भाषेत बसायला जेवतो होतं तर बसायला गेलेलो. तर त्याने सांगितलं पोथी लावतात पण भाऊ पोथीमध्ये आपल्याला मजाच येत नाही, पोथी ऐकायला मजा येत नाही, कारण आपल्याला सवय झाली ना कानानं, आपल्या कानानं चांगलं तत्वज्ञान ऐकायची सवय झाली. ज्यांच्या नामात बोलतो माझा मनोराव, श्रीमंताचा माझ्या काळजाचा तुराव, श्रीमंताचा माझ्या काळजाचा तुराव. Mama,
बाबांचं एवढं आपण गुण गाऊ खरं खरंच कमी आहे. म्हणतात नाही काढेकाढे नाही खर्चली दमडी कवडी, आई घ्यायची लागा नाही खर्चली दमडी कवडी, कवडी दमडी दवडी कमडी विकत घेताना ना श्याम. बाई का बोला पुढे पुढे. बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत कावडी दामडी नाही घ्यायची लागा, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला. फुकट राहिला ते शंभर का सांगून या तो सामने आता फुकट राहिलाच नाही. आता फुकट राहिलाच नाही. कीर्तनाला 5च्या वर श्याम, प्रवचनाला 2च्या वर श्याम, रामायणाला 50च्या वरती श्याम, भागवत इतभर पोटासाठी एवढी कारे आता, एवढी कारे आता, एवढी कारे आता, इतभर पोटासाठी एवढी कारे आता, एवढी कारे आता, भागवताला 1.5 लाखाच्या वरती श्याम. बरोबर ना? मराठीत बोल का मी, मला संस्कृत काही जमत नाही, आपले उर्दू भाषा जमत नाही काय. म्हणजे हे श्याम काय स्वस्त राहिलेलं नाही. श्याम देव स्वस्त नाही राहिलेला. आणि त्याचे सुद्धा आले आता काय ठेकेदारी चालू आहे. ठेकेदारी तुम्ही एवढ्या मला ठेका द्या. पक्वानवाले, गायनाचार्य, पक्वाचार्य, त्यांच्या स्वराला किंमत आहे. सगळे टालकरी मालकरी सगळे आणून दे. फक्त एवढे 3 लाख रुपये द्या. म्हणजे श्याम स्वस्त राहिला का? बाबांनीच का उपकार केले हो आपल्यावर सर? पायोजी मैंने वा वा राम रतन धन पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन एवढं आहे.
देसी चार लग्नावरी मार लग्नावरी मार ज्ञानदेव गुरुदेव गुरुदेव मार लग्नावरी बिंब जरी बचके एवढे बिंब जरी बचके एवढे तरी प्रकाश भगवंत जो आहे व्यापकता आहे त्याच्यामध्ये आणि व्यापकता अशी आहे नाटो सेरन नाटो नाटो एक हे आहे ना वाटतं ग्रह उपग्रह आहे का नाटो नॅटो 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 हा एक उपग्रह आहे त्याशी मोबाईल मध्ये बघितलं नॅटो वरून जर पृथ्वी बघितली आपण नॅटो वरून जर पृथ्वी काय सांगतो बघा लक्ष घ्या नॅटो वरून जर पृथ्वी बघितली आपला पेनाचा टिंब असं टिंब पेनाचा टिंब पेन नाही पेनाचा टिंब पेनाची साई नाही पेनाचा टिंब पेनाची किंमत नाही पेनाचा टिंब टिंबा एवढी पृथ्वी दिसते चंद्रावरून पृथ्वी वाटाणे एवढी दिसते आणि पृथ्वीवरून चंद्र सफरचंद्रा एवढी दिसते आणि पृथ्वीपेक्षा 10 पट चंद्र आहे आणि चंद्रापेक्षा 10 पट सूर्य आहे आणि एवढे अनेक ग्रह अनेक तारे या भगवंताच्या पोटात आहेत आणि तो भगवंत माझ्यामध्ये ममोंशी जीव लोके जीव भूपा सनातना मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थान करतो ज्ञान देवा एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमना घाली बाबांनी सांगितलेलं माऊलीने सांगितलं संतांचं सांगतो आपण इथे संतांचं सांगतो आपल्या आजोबांचं बंधुबंध नाही सांगत ज्ञान देवा एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमना इतर ठिकाणी मन लावूच नको लावायचं असेल तर तिकडच मर म्हटलं बाबांनी इतर ठिकाणी मन लावायचं तिकडच मर इकडे येऊच नको गुरु विना ज्ञान करे ज्यांनी गुरु केलेले त्यांना अजून गुरु नाही करायला सांगायचं बरं का ज्यांनी गुरु केले त्याला अजून गुरु नका करू सांगायचं ना तुम्ही गुरुच करू नका काय करा सद्गुरु वाचोनी सापडेला कारण गुरु करून डोक्यावर भार कशाला घेता हो माऊली भार कशाला घेता भार संत खाली करतात तर तुम्ही भार घेता अजून म्हणून एक हरी आत्मा जीव शिव सवा वाया तू दुर्गमाना खाली मन इतर ठिकाणी मन घालून नको मग मन कुठे घाल तू मन हे मी तू 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 कोणाला सांगितले प्रत्येकाला सांगितलेले त्यांना नाही आपण आपलं हे करतो नाही काय गीता पारायण करतो ना तू हे मीच करे माझ्या प्रेम सर्वात नमस्कार मध्ये एकांत कोणाला सांगितलं मला सांगितलं मला आणि तू म्हणे मीच करी माझ्या बनी
सर्वत्र नमस्कारी मध्ये मी सर्वत्र एकच आहे. काय सर्वत्र एकच आहे आणि तो एक आहे हरी जो आहे तो सर्वत्र एकच आहे. तो हरी माझ्यामध्ये आणि हे सांगण्यासाठी अध्यात्म आहे, संतांचा मार्ग आहे. संताविन व्यासाने जे वेद दिले व्यासाने ते वेद सांगतात हो गोवाला शरण जाऊ नका, महाराजांना शरण जाऊ नका. कोणाला? संतांनाच का सांगितलेले? वेद यागाची वेद यागाची बाबांनी कीर्तनाद्वारे बरं का काय गडबड नका. बाबांनी कधी संस्कृत मध्ये कीर्तन प्रवचन संस्कृत नाही बोलले का? बाबांना संस्कृत येते का तो भाग वेगळा आहे. पण बाबांनी वेद कधी वाचले? बाबांनी वेद कधी वाचले? बाबांनी वेद नाही वाचले. बाबांनी वेदांचा सार सांगितलं. ठरलं सार काय? तूच ब्रह्म आहेस. आता विचार करण्यासारखी गोष्ट. आपण ब्रह्म व्हायचे मला सुद्धा कळत नव्हतं. तूच ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे कोण? ब्रह्म म्हणजे चैतन्य, ब्रह्म म्हणजे नाम, ब्रह्म म्हणजे आत्मा. बाबांनी सारांचं वेदांचं सार सांगितलं, सगळं शास्त्रांचं सार सांगितलं. सार विचार हरिपाठ. त्या हरिपाठामध्ये पण ते सांगितलं. म्हणून विश्वंभराचा अवतार अवतार विश्वंभराचा बाबांनी देव दाखवला का? बाबा
पण देव नाही दाखवलं, देव केलं आपल्याला. दाखवणे आणि करणे वस्तू दाखवता येते आणि होणे याच्यात बदल आहे बरं. म्हणून अभंगाचे 3 चरण झाले. मला पुढे सांगायचं म्हणून अभंगाचे 3 चरण झाले. तिसरा अभंग आहे, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तुझं मला खाली म्हणून 3 चरण झालेले आहेत. विठोबा रखोबा अनेक प्रकारचे चमत्कार असतात. आता विचार करणे त्या नालायकाच्या गळ्यात हार पडणे चमत्कार नाही का? त्या नालायकाच्या गळ्यात जो डबल नॉर्मेट्रिक आहे त्याच्या गळ्यात हार पडले, त्याला बोलता येत नाही, त्याची वाचा खोटी झालेली, त्याला बोलता येत, बोबडा बोलतोय, त्याच्या गळ्यात हार पडले, चमत्कार नाही. त्याला चमत्कार म्हणतात. हे कोणाची चमत्कारी? करिले ते काय नोहे महाराज, करिले काय नोहे महाराज, करिले ते काय नोहे महाराज, हरी पाय बीज शुद्ध अंगी, हरी पाय बीज शुद्ध अंगी, हरी पाय बीज शुद्ध अंगी. आणि याचं शेवटचं चरण आहे ज्ञानदेवा पाठ आहे, पण कसं एक एक चरण असतं त्यासाठी मी लिहून घेतो कारण की कॉफी करत नाही असतं थोडं. ज्ञानदेवा पाठ हरे हाय वैकुंठ भरला घंटा. आता मी मग सांगितलं पुण्याचे अनेक मार्ग आहेत. काय पुण्याचे अनेक मार्ग? पुण्य केल्यानंतर मनुष्य मनुष्य नाही जीव स्वर्गात जातो आणि पाप केल्यानंतर जीव नरकात जातो. आता आपल्याला कुठली वाट बघायची? वैकुंठाची. आता मी पुण्याचे तुम्हाला मार्ग सांगितले बरे. मग सांगितलं ना, वारी करणे, नामाळ घातणे, माळ जपणे, कीर्तन ऐकणे, कीर्तन करणे, सगळे म्हणजे दान धर्म करणे, हे सगळे पुण्याचे मार्ग आहेत. आता पापाचे मार्ग सांगतोय. कारण देऊ नाही का बरं का? धृतच्च मास मदिराच्य वेशा, धृतच्च मास मदिराच्य वेशा, मृगयार्थ चौरे परदार सेवा, एतानि सप्तर व्यसनानि घोरत नरक नयन्ति. संस्कृत आहे सुभाषित. धृतच मास, धृत म्हणजे जुगार. मी पापाचे मार्ग सांगतो बरं का, नरकात जायचे मार्ग सांगतो. धृतच मास मदिराच्य वेशा, धृत म्हणजे जुगार. जुगार खेळणे सुद्धा पाप आहे. मांस खाणे पाप आहे. धृतच्या मास मदिरा विशेष दारू, दारू पिणे सुद्धा पाप आहे.
मदिराची वेश्यागमन करणे पाप आहे. मृगयार्थ चौरे परदार सेवा. मृगयार्थ म्हणजे शिकार करणे. मृगयार्थ चौरे म्हणजे चोरी. परदार सेवा परस्त्री परदार सेवा एटानी सप्तर वेषणानी घोरते घोरत नरक नेती ठल ठल. आता इथे जे कीर्तनकार जे सांगतात ते आपल्याला काय घ्यायचं आणि काय ठेवायचं ते आपण भाजी मार्केट, आपण शाकाहारी माणसं. भाजी मार्केट मध्ये गेल्यानंतर सगळा एकदम हे घेतो का, त्याच्या गाडीचे सगळेच घेतो का, त्या मला सगळी भाजी द्या घेतो का, नाही घेत. आपल्याला पोचकी जे पाहिजे. आज काय खायचं, आज गुरुवार आहे म्हणजे कोणती भाजी खाल्ली पाहिजे, आज बुधवार आहे कोणती भाजी खाल्ली पाहिजे, आज मंगळवार आहे कोणती भाजी खाल्ली पाहिजे, हे यांना विचारायचं. आपल्याला काय कळतं, खायचं कळतं फक्त बस. सकाळी उठून खायची चिंता म्हणजे त्याला विचारायचं. आणि त्यांनी घेतल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं की नाही घ्यायचं. आता पुण्याचे मार्ग पण आहेत आणि पापाचे मार्ग पण आहेत. अरे हा तुका म्हणे हे का, तुका म्हणे हे का, गुण घेऊन याव गुण टाका, गुण घेऊन म्हणजे गुण घ्यायचं की अवगुण घ्यायचं. आता आपल्याला अवगुण आणि गुणाच्या पलीकडे आपण गेलो. म्हणून पुण्य करतो तो स्वर्गात जातो, पाप करतो नरकात जातो. आपल्याला पाप पण नको आणि पुण्य पण नको. म्हणून ज्ञान जेव्हा पाठ हरे हा वैकुंठ भरला घनकात वैकुंठ. आपण वैकुंठात पोहोचतो. आता हे वैकुंठच आहे. कोणी म्हणत असेल तुम्ही म्हणता पुण्य, आता त्यांनी पाप केलं तर तो नरकात तिकडे डोंगरात नरक आहे का, स्वर्गात नरक आहे? नाही 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 नाही. नरक म्हणजे कमाई करून त्याच्या हाती पैसा लागत नाही, किंवा जो दरिद्री आहे त्याला खाता येत नाही, पिता येत नाही, त्याला मिळत नाही, तो नरक. आणि जो बसल्या बसल्या घरी खातो पैसा येतो त्याला, बसल्या बसल्या तर पुण्य स्वर्ग. आता मी सांगतो, आपण काही लोक बरे, आता दिव्यात बरीच माणसं आहेत, दातुनीमध्ये बरीच माणसं आहेत. दिव्यात बरीच माणसं आहेत, दातुनीमध्ये बरीच माणसं आहेत. मला विचार करणे एक गोष्ट की जास्तीत जास्त पाप का घडतात, माणसाच्या हातून जास्त पाप का घडतात आणि पाप का घडतात त्याचं कारण एक सांगतो. एक गटार असेल, गटारामध्ये किडे किती असतात, भरपूर दाखवणे असतात गटारामध्ये. गटारामध्ये त्या टाकीमध्ये काय नको नको ते कुत्र्याला जखम झाली बघा, कुत्र्या जखममध्ये भरपूर किडे असतात. त्याचं कारण आहे की जास्तीत जास्त लोक पाप करतात म्हणून जास्तीत जास्त किडे जन्माला येतात. जास्तीत जास्त लोक पाप करतात म्हणून जास्तीत जास्त किडे जन्माला येतात आणि कमीत कमीत माणसं जन्माला येतात. एक म्हातारी त्यावेळेस बोलते, बाई गौरी माणसं मारतात. काय होतं, गौरी माणसं मारतात. आपल्याला दाखवली गौरी माणसं मारतात. राजेश दवाखान्यात नेते का तो गावा बरं का बाला, दवाखान्यात किती जन्माला येतात काय बरं, जन्म सेकंदाला जन्माला येतं माणूस, सेकंदाला. आणि मरणाला काही सेकंदाला लागत नाही. जशी माणसं जन्माला येतात तशी मरतात सुद्धा बरं का. आणि आता मरणाला काही कारण लागत नाही. मग अशी तो वृक्षामध्ये म्हणजे पैसे देत होता आणि घरी गेल्यानंतर पुस्तकला असं म्हणतात. म्हणजे सांगण्यात जात नाही कोण दिवस येईल कसा, जास्त काय सांगत नाही. कारण काय माहिती, कारण जेवढं सांगितलं तेवढंच आहे. शेवटी बाबांनी सांगणार, तुम्ही सांगितलं काय, तुम्ही ऐकलं का, मी सांगितलं तुम्ही सांगितलं सगळं आहे. तर सांगण्यात तात्पर्य की सेवेसाठी घेतलेला अभंग माऊली वैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठातील दुसरा अभंग, चौवेदना गान षटशास्त्र कारण 18 पुराण आरती गाती मंत्रुनी नवनीता ऐसे के असता वाय आवडते कथा सांगितलं. एक हरी आत्मा जीव सुरू वाय तू दुर्माला ज्ञान जेव्हा पाठ हरी आवाज भरला घटकाट हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना करू. सांगण्यात तात्पर्य असे कीर्तन चांगलं व्हावं किंवा वाईट व्हावं आपण नाही करत करून घेणारे बसल्या पाठीमागे पुढे काय म्हणतात, मागे पुढे
आणि आर्या गदा निवड ते करून घेतात. आता हे व्यासपीठ आहे. आता आपल्याला असं बोलायला सांगितलं जास्त बोलणार नाही. व्यासपीठावर म्हणून अंतःकरणातून बोलतो, अनुभवातून बोलतो, म्हणून जास्त काय सांगत नाही. ते सांगितलं, ते सद्गुरूंच्या कृपेने सांगितलं. मी काही कीर्तनकार नाहीये, प्रवचनकार नाहीये, पदवीधर नाहीये, काय काय याच्यात तर काही नाही, शिक्षक नाहीये काय. तर मी एक सामान्य विद्यार्थी आहे, ते नेहमी सांगत असतो. आणि विद्यार्थी असल्या कारणाने मी काय सांगणार तुम्हाला माहिती, आईचा, अननासाचा, आईचा एवढं सांगणार. त्याशिवाय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद नारायण बाबा, सच्चिदानंद रविदास बाबा, सच्चिदानंद नारायण बाबा यांच्या चरणी अर्पण करून सगळ्या इथं पूर्ण होतं. ज्ञानेश्वर माऊली जय जय Thank you.